माझ्यानंतर तर एक नाना भाऊला देऊन द्या, ज्येष्ठ, अतिशय ज्येष्ठ आणि म्हातारे नाही, ज्येष्ठ सदस्य आहे, वयस्कर. तुम्हाला इंटरेस्टिंग आहे अध्यक्ष महाराज. आणि अध्यक्ष महाराज, या ठिकाणी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक गोष्ट लक्षात आणून देतो, कारण की तुमच्या विभागाशी सहमत विषय हा सांगत आहे, गृह विभागाशी. अध्यक्ष महाराज, ब्रिटनमध्ये सत्ता बदल होताच खुलासे होऊ लागले. ब्रिटनचे ऋषी सुनक हरले आणि त्याच्यानंतर ब्रिटनच्या गुप्त बँकेमध्ये काळा पैसा असलेल्या भारतीयांची पहिली यादी जाहीर झाली. यादीतील 24 नावे खालीलप्रमाणे आहेत. त्याच्यामध्ये नाना पटोलेचे नाव आहे अध्यक्ष महाराज. नाही, त्याला गमतीनं नको न्या अध्यक्ष महाराज. हे फार म्हणजे याचे परिणाम पुढे काय होणार ते मी तुम्हाला सांगतो. अध्यक्ष महाराज, जवळपास 540 कोटी, मला ते मोजता पण येत नाही, 540 कोटी लाख कोटी रुपये माझ्या नावाने बँकेत आहे. असं अनेक नेते, शरद पवार साहेबापासून तर शेवटचं नाव आहे याच्यात सगळेच आहे. याच्यामध्ये शरद पवार, ऐका ना, शरद पवार साहेब आहे, राहुल गांधीजी आहेत, सोनिया गांधीजी आहे, प्रियंका गांधीजी आहे, रॉबर्ट वड्रा आहे, उद्धव ठाकरेजी आहेत, अशोक गहलोत आहे, सुप्रिया सुळे आहे, ओमर अब्दुल्ला आहे, महबूबा मुफ्ती आहे, ममता बॅनर्जी आहे, अखिलेश यादव आहे आणि तेजस्वी यादव आहे, DK शिवकुमार आहे, स्टॅलिन आहेत, आदित्य ठाकरे आहेत, दीपेंद्र हुड्डा आहे, जितेंद्र आव्हाड आहे, तेजप्रताप यादव आहेत, हेमंत सोरेन आहे, रेवंत रेड्डी आहे, दिग्विजय सिंग आहे. अध्यक्ष महाराज, मी यासाठी हा विषय मांडतो आहे. अध्यक्ष महाराज, आपल्या महाराष्ट्रातलंच आहे, सोशल मीडियावर फिरते आहे, मराठीत असल्यामुळे महाराष्ट्रातलंच कोणीतरी बुद्धिजीवी माणूस त्याने हा केलेला प्रयत्न आहे. अध्यक्ष महाराज, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेसही माझ्यावर आणि सुप्रियाताईचं बिटकॉइन आम्ही मोठा भ्रष्टाचार केला दोघांनी, त्या पद्धतीच्या सोशल मीडियावर या पद्धतीची पोस्ट आल्यात आणि त्याची एक वेगळी चर्चा महाराष्ट्रात झाली. अध्यक्ष महाराज, मी हा विषय गांभीर्याने याच्यासाठी मांडतो, मुख्यमंत्री महोदय, काय ते की आमच्याजवळ आहे की नाही पैसे, माझा शोध सगळा झालेला आहे, माझ्या मित्रांना सगळं चांगलं माहिती आहे त्याचं, त्याच्यामुळे मला त्याच्यात जायचं पण नाही आहे. पण अध्यक्ष महाराज, घरी आम्ही दौऱ्यावर असतो, घरी आमच्या परिवारातली माझा मुलगा आणि माझी मिसेस दोघंच आहेत आमच्या घरी, आणि माझं विदेशात पैसे आहेत आणि हे भामटे आता एखाद्याला लक्षात आलं, सोशल मीडियावर ह्या सगळ्या प्रक्रिया चालत राहतात आणि एखादं त्या पद्धतीचं चक्र झालं आणि भामटे आमच्या घरात घुसलेत आणि पैसे घरात नाही आणि त्या पद्धतीचं काही झालं तर जीविताची हानी पण होऊ शकते. ही गंभीर बाब मी या निमित्तानं सभागृहात आणून देतो. मग ह्या सगळ्यासारख्या पोच चालत असतात तर आपल्या विभागात सायबर विभाग काय करतात, माझा प्रश्न तो तुमच्याशी आहे. या पद्धतीच्या सगळ्या पोच चालत असतील तर मग त्यावेळेस सायबर विभागाने काय करावं, त्यांचं लक्ष राहत नाही का, होऊ द्यायच्या बदनाम्या लोकांच्या. आणि म्हणून या गंभीर प्रश्नाकडे मी आपल्या वतीनं माननीय मुख्यमंत्र्याचं लक्ष वेधतो आहे की असतील तर आपण माझे मित्र आहात, मला असं करा 400 कोटी तुम्ही घेऊन टाका, मला 100 कोटी मला देऊन टाका, पण हा गमतीचा विषय नाही आहे. पण ही जी काही परिस्थिती आज आपल्या इथं सायबरच्या माध्यमात या पद्धतीनं सोशल मीडियावर खेळ चाललेला आहे, प्रत्येकाची मानहानी अनेक प्रकरणामध्ये केली जातं. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे मी प्रामुख्याने लक्ष करतो आणि विशेष करून सायबर विभागाचं याच्यातली भूमिका काय राहणार आहे, तुमच्या विभागाची भूमिका काय राहणार हे स्पष्ट करावं.